नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशाच्या संसदेचं अधिवेशन हे लवकरच होऊ घातले 20 तारखेपासून. आणि त्या संसदेच्या पटलावरती जसा नीट परीक्षेचा मुद्दा आहे तसंच महाराष्ट्रातल्या TET परीक्षेचा मुद्दा आहे. आणि आता मी बातमी ब्रेक करतो आहे की या TET परीक्षेतल्या पेपर लीकचं कनेक्शन पुण्यामध्ये उघड झालं आहे. आणि थोडके नाही तर तब्बल 50 शिक्षक जे भावी असतील किंवा जे सेवत होते असे 50 शिक्षक रडारवरती आहेत. हे पुणे कनेक्शन काय आहे, कुणी कुणाला प्लॉट द्यायचं ठरवलं होतं, कुणी दारूच्या पार्ट्यासाठी पैसे दिले, हे सगळं समजून घेण्यासाठी हे जे विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काय झालं आहे की TETचा जो पेपर होता, मी तर अनेक वेळेला म्हटले की त्या पेपरची खरोखर गरज नाही आहे. जे सेवेमधले असलेले शिक्षक आहेत त्यांना केवळ सर्वोच्च न्यायालयानं मला नाही वाटत की नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाप्रमाणे तो निवाडा बरोबर दिला आहे. कारण असे सेवत असलेल्या प्रत्येक घटकाला त्यांच्या वेगळ्या परीक्षा घ्यायला लावणं अपेक्षित होतं. पण तसा पेपर महाराष्ट्रामध्ये होणार होता आणि मग त्या पेपरची आग्र्यामधल्या छापखान्यातनं चोरी झाली. 4च्या 4 सेट चोरीला गेले. आणि ते कसे चोरले ते इतकं इंटरेस्टिंग आहे की या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार आहे बिजेंद्र गुप्ता. त्यांनी आग्रा इथल्या छापखान्यामध्ये जिथे प्रिंटिंग प्रेस आहेत, जिथे पेपर छापले जात होते, तिथल्या 2 कर्मचाऱ्यांना त्यांनी आपल्या जाळ्यात हेरलं. बाबूलाल कुशवाह आणि नरेश कुमार. आता ही सगळी बातमी महाराष्ट्र पहिल्यांदा ऐकणार आहे, पाहणार आहे. आता या दोघांना हेरल्यानंतर त्यांनी काय केलं तर प्रत्येकाला एक जमिनीचा प्लॉट आणि दारूच्या पार्टीसाठी 8,000 रुपये देऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही आता हे 8,000 रुपये घ्या, दारूची पार्टी करा आणि तुम्ही हे पेपर लीक केले की मग मी तुम्हाला एक प्लॉट देईन. आता ते कुठे प्लॉट देईन वगैरे सगळे तपशील मी तुम्हाला सांगणार आहे. मग या कुशवाह आणि कुमार यांनी छापखान्यातल्या सुरक्षेतल्या त्रुटींचा फायदा घेतला. म्हणजे मला तर गंमत वाटते, महाराष्ट्र कुठं, आग्रा कुठं, काय संबंध आहे का? महाराष्ट्रामध्ये काही प्रिंटिंग प्रेस नव्हत्या का? पण मग तिकडे ते कंत्राट दिलं आणि गेली 30 वर्ष झालं. हे आणखी शॉकिंग आहे. आणि मग त्या प्रिंटिंग प्रेसमधले जे CCTV कॅमेरेज होते ते बंद होते. या कर्मचाऱ्यांनी 4च्या 4 सेट फोडले. कुणी म्हणतं सॉक्समधनं घालून फोडले, कुणी म्हणतं त्यांनी फोटो काढून फोडले, पण ते फोडले. आणि मग मी आता हे 50 शिक्षकाचा संदर्भ आणि पुणे कनेक्शन सांगणार आहे. पण त्याच्यात काय झालं की 28 जूनला परीक्षेच्या अवघा 1 दिवस आधी भिवंडी परिमंडळचे DCP आहेत पवन बनसोड, त्यांना त्यांच्या खबऱ्याने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जो TETचा पेपर होणार आहे, ज्याला 6-6.25 लाख शिक्षक बसलेले आहेत, तो पेपर फुटला आहे. त्यांना विश्वास बसेना तरी त्यांनी टीमला बोलवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी भिवंडीमध्ये ते एक ठिकाणी गेले आणि मग चर्चा सुरू झाली. चर्चेमध्ये असं ठरलं की 25 लाख रुपये जेव्हा रोख दिसतील त्यावेळेला तो त्याची हार्ड कॉपी देईल पेपरची. गाडीच्या शेजारी ते आरोपी उभारले, उत्तर प्रदेशचे आरोपी, पोलीस महाराष्ट्रातले, पेपर महाराष्ट्रातला. 25 लाख रुपये आहेत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी ते पेपर काढून दाखवले आणि काढून दाखवल्यानंतर तात्काळ पोलिसांनी कारवाई केली. आणि मग आता DCP बनसोड आणि त्यांच्या टीमनी बिजेंद्र गुप्ता आणि इतर मंडळींना ताब्यात घेतलं. गुप्ताची पत्नी आहे सुमन, तिला बिहारमधनं अटक केली आहे. एकूण 12 आरोपी अटकेत आहेत. आणि पोलिसांनी आरोपीकडून हार्ड डिस्क, मोबाईल फोन, बनावट ओळखपत्र आणि इतर डिजिटल पुरावे जप्त केले. पण मला प्रश्न पडला होता की ह्या सगळ्यामध्ये ज्यांच्यासाठी ही परीक्षा आहे त्यातला कुणी कसं इन्व्हॉल्व नाही आहे. कारण कोणाला तर ते पेपर द्यायचा आहे, उद्या सकाळी पेपर आहे. आणि आता आम्ही बातमी ब्रेक करतो आहे की हा जो मुख्य सूत्रधार आहे बिजेंद्र गुप्ता, याचा आता मी ज्या पुण्यात उभा आहे, पुण्यातल्या एका रहिवाशाशी सौदा झाला होता तब्बल 1.5 कोटी रुपयांना. हा पुण्यातला संशयित व्यक्ती सध्या फरार आहे. पोलिसांना माहिती आहे तो व्यक्ती कोण आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे. त्याशिवाय आता हा व्यक्ती तर 1.5-2 कोटीला हा पेपर खरेदी करणार होता. पण हा जो पुण्यातला मध्यस्थ आहे, अशा जवळपास 50 शिक्षक उमेदवारांच्या, टीचर्स ॲस्पिरंट संपर्कात होता, जे 28 जून रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी हा लीक झालेला पेपर विकत घेण्यास तयार झाले होते. आणि छापखान्यातल्या कर्मचाऱ्यांना जमिनीचं आणि इतरचं जे आमिष दाखवून या गुप्तानी अशा पद्धतीनं पेपर जो फोडला होता, त्याच्यात आता ह्या 12 नंतर मुख्य जो पुण्यातल्या ज्या व्यक्तीसाठी हा पेपर फोडला होता त्याच्या मागावरती आता SITची किंवा पोलीस टीम आहे. ती पोलीस त्यांना शोधत आहेत. आणि ते शोधून ज्या वेळेला ह्याला ताब्यात घेतलं जाईल त्याच्यानंतर मग हा जर मराठी निघाला किंवा हा जर शिक्षण मंडळ, आय होप की तो शिक्षण मंडळाची कुठेही निगडीत नाही आहे,
या क्षणापर्यंत तरी तसं सुतोवाच नाही करता येणार, पण तो पुण्यातला आहे ही ब्रेकिंग बातमी आहे. त्याच्या संपर्कामध्ये 50 शिक्षक होते की ते किंवा होऊ घातलेले शिक्षक ॲस्पिरंट असं आहेत असं मला कळलं आहे, ज्यांना शिक्षक व्हायचं होतं. कारण ही जुन्या आणि नव्या दोन्ही शिक्षकांसाठीची ही TET होती. आता त्यांचा शोध पोलीस घेणार आहे जेव्हा याला ताब्यात घेतील. असं दिसतं आहे की त्यांनी डिजिटल फुटप्रिंट पोलिसांनी शोधली आहे की जे एकमेकांना मेसेजेस पाठवत होते. आता हे शिक्षक नेमके कुठे परीक्षा देणार होते, काय रेट ठरला होता. कारण पहिल्यांदा जेव्हा हार्ड कॉपी मागितली त्यावेळेला 25 लाख रुपये त्यांनी मागितले. एकूण व्यवहार 1 कोटीला ठरला होता. आता हे फक्त 1 कोटीपुरतं मर्यादित प्रकरण आहे की आणखीन त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्या सगळ्याचा शोध सध्या TETच्या निमित्ताने पोलीस घेत आहेत. आणि महत्त्वाचा प्रश्न, ही परीक्षा कधी होणार, म्हणजे सप्टेंबरमध्ये होणार का, आता जी या परीक्षेसंदर्भातल्या नव्या तारखा केव्हा घोषित होणार, कशाला मेळ नाही आहे. मध्येच शिक्षक आता SIRच्या कामामध्ये पूर्ण गुंतलेले आहेत. काल मी एका महापालिकेच्या शाळेमध्ये गेलो होतो आणि तिथे मी विचारलं की SIRच्या कामामध्ये आता शिक्षक जे गुंतले त्यांचं काम कसं सुरू आहे. एकतर महापालिका, जिल्हा परिषदा या शाळामध्ये शिकणारा जो वर्ग आहे त्यांचं आर्थिक उत्पन्न किती, त्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्यावरती हा अन्याय नाही आहे का की तुम्ही शिक्षकांना इतकी भरमसाठ कामं लावून ठेवली आहेत. आता SIRचं काम झालं की निवडणूक आयोगाचं, मग आता नंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुरू होतील, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाचं, आणि गेल्या 70-75 वर्षामध्ये निवडणूक आयोगाकडे स्वतःची कुठलीही यंत्रणा तयार झालेली नाही. परिणाम असा आहे की दरवेळेला हे सगळं काम शिक्षकाच्या माथी मारतात. बरं, जेवढी सहानुभूती शिक्षकाबद्दल, माझं असं मत आहे, मी पत्रकार आहे, मला नेमून दिलेलं काम मी नीट करावं. अमुक तलाठी आहे, त्याला ते तलाठ्याचं काम जे आहे ते नेमून दिलेलं त्यांनी करावं. शिक्षकाला तुम्ही 100 कामं लावता. मी ज्या महापालिकेच्या शाळेत गेलो होतो तर मला असं सांगितलं की ज्यांना BLO म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते लोक काय करतायत, तर सकाळी शाळेत येतात 7 वाजता, 9:30 वाजता त्यांना सांगितलं जातं की आता तुम्ही तुमच्या SIRच्या कामाला जा. रात्री 9-10 वाजेपर्यंत ते काम करत राहतात. एका पिंपरी चिंचवडमधनं एका शिक्षिकेने मला फोन केला होता. त्यांच्या बोलण्यातली अस्वस्थता मला जाणवत होती. त्या म्हणाल्या की एक फॉर्म भरून घ्यायला इतका वेळ, इतका त्रास होतो आहे. बरं, हे गाव पातळीवरती आणखी सोपं आहे. गावात X माणसाला गावातल्या 100 माणसाची नावं माहिती असतात. फार कमी वेळेला असं होतं की गावातल्या माणसाची ओळख नाही. पण महानगरामध्ये हे शक्य नाही आहे. महानगरामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी बघाव्या लागतात. मी हे का सांगतोय, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही TET होणार होती. लोकांना आपल्या नोकरीचा प्रश्न आहे. मी कुठल्याही गैरमार्गाचं कधीही समर्थन करणार नाही, पण लोक जे अस्वस्थ आहेत त्यांना जर कळलं की अमक्या माणसाकडे पेपर आहे, ते काय करतील. जाऊ दे 10-20 हजार रुपये, 10-20 लाख रुपये जाऊ दे म्हणतील, ते आधी पेपर घे आणि मला पास करून टाक. हे हवं आहे का सरकारला. पण आम्हाला जी बातमी ब्रेक करायची होती ती ही आहे की TETच्या पेपर फूट संदर्भातल्या घोळाची व्याप्ती वाढलेली आहे आणि या व्याप्तीमध्ये आता पुण्यातला एक व्यक्ती आणि त्याच्या संपर्कातले इतर 50 उमेदवार हे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतात. या अशा नवनवीन ज्या बातम्या आम्ही ब्रेक करतो त्यामुळे हे चॅनल अतिशय वेगाने महाराष्ट्रभर पॉप्युलर होत चाललं आहे. आम्ही प्रत्येक महिन्याला 6 कोटी व्ह्यूवरचा टप्पा गाठला आहे. आत्ता आमचे जे व्ह्यूज आमच्या 1.5 वर्षाच्या प्रवासात 14 कोटीच्या पुढं गेलेत. हे आमच्यासाठी खूपच प्रेरणादायक आहे. त्याबद्दल तुमचे आभार. पण इथंच थांबू नका, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थांबूया. थँक्यू.